सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। चौथ्या अनुवाकातला पहिला मंत्र आपण बघणार आहोत. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिबेति कदाचनेति तस्सैष एव शारीर आत्मा याः पूर्वस्य. पुढे अनुवाक 9 मध्ये सुद्धा हाच मंत्र त्याने पुन्हा एकदा घेतलेला आहे. मनाचा विचार आपण मागच्याही अनुवाकामध्ये बघितलेला आहे. मनोमय कोशाचा विचार करताना की प्राणानंतर मनाचा विचार येतो, पण ह्या मनामध्ये सुद्धा जे 2 घटक आहेत, भावनात्मक आणि व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं येणारे, ते जे मन आहे त्या मनालाही विचारांच्या अनुषंगानं, ज्ञानाच्या अनुषंगानं मर्यादा आहेत. एका मर्यादेपर्यंतच आपण मला समजलं असं म्हणतो. जिथे समजत नाही तिथे मला माहिती नाही हे जे आपण म्हणतो, याचाच अर्थ मनाची ग्रास्पिंग भूमिका, ती कपॅसिटी त्या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून ब्रह्मतत्वाच्याही अनुषंगानं ते असं म्हणतं आहे की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. यतः मनसा सह वाचाः अप्राप्य निवर्तन्ते. ज्यापासून मनासहित वाणी आदी इंद्रिय त्या सत्यतत्व ब्रह्माला न मिळवताच परत फिरतात, तस्य ब्रह्मणः आनंदम विद्वान कदाचन न बिबेति. त्या ब्रह्माच्या आनंदाला जो जाणतो तो पुरुष कधीही भीत नाही. अशा प्रकारचा हा श्लोक आहे, जो पहिल्यानं सांगितलेल्या शरीरधारी आत्म्याच्या अनुषंगानं मनोमय पुरुष हा आत्मा आहे. ब्रह्म जाणताना मन आणि बुद्धी हे दोघंही काहीसे कमी पडतात. जो असं म्हणणार असेल की मी ब्रह्म जाणलं, त्यानं अजिबात ब्रह्म जाणलेलं नसतं. म्हणून बुद्धीलाही मर्यादा आहेत, मनालाही मर्यादा आहेत. म्हणून यतो वाचो निवर्तन्ते. जिथून आमची वाणी मागे फिरते, म्हणजे मी कुठल्याच शब्दामध्ये त्या ब्रह्मतत्वाचं, त्या आनंदाचं वर्णन करू शकत नाही. त्या अनुभूतीला मी व्यक्त करू शकत नाही. जिथे मला व्यक्त करायला शब्दही सापडत नाहीत किंवा अपुरे पडतात, तिथे वाणीला एक प्रकारानं यतो वाचो निवर्तन्ते ही भूमिका येते. शब्द म्हणजे काय आहे तर शब्द ही एक शक्ती आहे. तुम्ही ज्या भावनेनं तुमचा शब्द व्यक्त करता त्याची स्पंदनं त्या अनुषंगानं तयार होतात. म्हणून हा जो शब्द आहे, हा शब्द एका बाजूला महान शक्तीचा भाग व्यक्त करतो. त्याचबरोबर शब्दांमध्ये कल्पनांचा प्रभाव आहे. अनेक वेळेला कल्पनेनं आपण काही गोष्टींचं वर्णन करत असतो, प्रत्यक्षामध्ये ती अनुभवलेली सुद्धा नसते. म्हणून कल्पनांचा भाव शब्दांमध्ये आहे. शब्दांमधला तिसरा गुण जो आहे तो घटनांचं कथन आहे. मी बघितलेली, अनुभवलेली घटना मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तिथे घटनांचा भाग येतो आणि त्याच घटनांना अनुलक्षून शब्दांच्या अनुषंगानं भावनांचं प्रगटीकरण आहे. शोकात्मक भाव असेल, दुःखात्मक भाव असेल, आनंदाचा भाव असेल, शब्दांचा भाव त्या अनुषंगानं येतो. आणि शब्द खरं म्हटलं तर सत्याचं प्रतिपादन करतात.
सत्याला सोडून शब्द राहू शकत नाही आणि तरीही शब्दाला मर्यादा पडतात. म्हणून वाचो म्हणजे वाणी. जी वाणी शब्दाच्या आधारानं व्यक्त करते आहे ती वाणीसुद्धा ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं कार्य करायला कमी आहे. शब्दाचं वर्गीकरण शास्त्रानं आपल्याकडे जे केलेलं आहे ते 4 घटकांमध्ये केलेलं आहे. म्हणून तो शब्द जो आहे एक भाग त्याचा जातीच्या अनुषंगानं, ही टेबल आहे, ही खुर्ची आहे, हा सोफा आहे, हा TV आहे, अशा स्वरूपाचा धर्म त्या शब्दाच्या अनुषंगानं वस्तूचं वर्णन करतो. दुसरा शब्दाचा गुण जो आहे तो म्हणजे गुणाच्या अनुषंगानं, चांगला, वाईट, प्रिय, अप्रिय हा शब्दाचा एक गुण आहे. क्रियेचा भाव शब्दामध्ये आहे. म्हणून मी स्वयंपाक करतोय, मी वाचतो आहे, मी बाहेर निघालेलो आहे, ह्या क्रियांचा भाग शब्दांमधून व्यक्त होतो. आणि चौथा घटक आहे वस्तूंमधला संबंध. माता आणि मुलगा, पती आणि पत्नी, वडील आणि मुलगा, अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी, हे जे सगळे संबंध आहेत हे वस्तूंमधले संबंध आहेत. आणि हे सगळे आम्ही शब्दांच्या द्वारा व्यक्त करतो. दुसरं काय सांगितलं? गुण, चांगला, जाती, वाईट, गुण, क्रिया आणि वस्तूमधला संबंध. पण ब्रह्मतत्वाचा विचार करताना तिथे जातीचाही भाव येत नाही, गुणांचा भाव येत नाही, कारण तो मुळात गुणातीत आहे. क्रिया म्हणावी तर तो क्रियारहित आहे आणि संबंध म्हणाल तर तो संबंधाचाही भाव नाही. म्हणून ब्रह्मतत्वाला शब्दांमधून आम्हाला व्यक्त करता येत नाही. तिथे वाणीला मर्यादा येतात. मनही म्हटलं तर व्यक्त होऊ शकत नाही. आनंद आत्ताला मला जो अनुभवाला येतो आहे तो आनंद पुन्हा तसाच अनुभवाला येईल असं नाही. त्याच्याही पेक्षा अधिक आनंदाचा भाव कदाचित पुढच्या वेळेला मी अनुभवेन. म्हणजे आनंदाच्याही बाबतीमध्ये व्यक्त होताना शब्दांचा अपुरेपणा हा आम्हाला अनेक वेळेला जाणवतो. म्हणून मनबुद्धी जी आहे ही म्हटली तर अचेतन आहे. त्यांना आत्मतत्वाच्या अनुषंगानं, ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानं चैतन्याचा भाव येतो तेव्हा ते त्या ठिकाणी व्यक्त होतात. म्हणून जी जाणीव आपली आहे, जो आपला भाव आहे, हा एक प्रकारानं चेतनेमधून येतो. म्हणून यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. शब्दांचाही आधार आम्हाला घेता येत नाही, मनाच्या अनुषंगानंही आम्हाला त्या ठिकाणी अनुभव देता येत नाही. केनोपनिषदानंही हाच विचार दिलेला आहे. वाणी तिथे कशी कमी. हां, म्हणून एक उदाहरणच जर बघायचं झालं तर दुर्बिणीनं मी आकाश बघू शकतो. आकाशातले लांबवरचे सूक्ष्म असलेले ग्रह तारे बघू शकतो, पण ती दुर्बीण मला बघता येत नाही. तिच्यामध्ये शेवटी तिचं कार्य आणि मला बघणं हे 2 धर्म वेगळे होतात. म्हणून आत्म्याची अनुभूती येते. आत्म्याचा भाव जो आहे तो आम्हाला जाणवतो, पण आम्हाला तो व्यक्त करता येत नाही. आणि जो अशा रीतीनं आनंदाच्या अनुभूतीशी निगडीत होतो तो एक प्रकारानं निर्भय होतो. म्हणून न बिभेती कदाचनेती. त्याच्या ठिकाणी भयाचा भाग राहत नाही, कारण मी परमात्म तत्वाला अनुभवलेला आहे, मी परमात्म तत्वाच्या समीप आहे. म्हणून एक प्रकाराची निर्भयता ज्याला म्हणतात ती निर्भयता त्याच्यामध्ये येते. गीतेनंही दैवी संपत्तीचा विचार करताना पहिल्यांदाच शब्द वापरलेला आहे अभयम. अभयम सत्वसंशुद्धी हो व्यवस्थित. पहिल्यांदा एकदा जर मी परमात्मा तत्वाच्या समीप असेल, ती भावना माझ्यामध्ये दृढ असेल, गुरुतत्वाच्या अनुषंगानं सद्गुरू मला सांभाळतात ही भावना जर माझ्यामध्ये पक्की असेल तर एक प्रकारची निर्भयता जीवनामध्ये आमच्या समोर येते.
म्हणून त्यांनी तस्सैष एव शारीर आत्मा, म्हणून त्या ब्रह्माला त्यांनी या शरीराच्या अनुषंगानं आत्म्याचा भाव दिला. आपला असलेला आत्मा, माझ्यातलं असलेलं परमानंदाचं स्वरूप हेच ब्रह्माचं स्वरूप आहे, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि मग पुढच्या अनुवाकामध्ये ते म्हणत आहेत मंत्रात, तस्माद्वा एतस्मान मनोमयात अन्योन्तर आत्मा विज्ञानमयः तेनैष पूर्णः स वा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधताम् अन्वयं पुरुषविधाः तस्य श्रद्धैव शिराः ऋतं दक्षिणः पक्षः सत्यम् उत्तरपक्षाः योग आत्मा महत्पृच्छं प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति. तस्माद्वा एतस्मान् मनोमयात् अन्यः आंतरा आत्मा विज्ञानमयः. निश्चितपणानं पहिल्यानं सांगितलेल्या या मनोमय पुरुषाहून आत राहणारा जो आत्मा तो विज्ञानमय स्वरूपाचा आहे. तेन एषः पूर्णा, तो विज्ञानमय कोशांनी व्याप्त झालेला आहे. एषः वै पुरुषविधः एव, हा निस्संदेह पुरुषाच्या आकाराचा असतो. तस्य पुरुषविधताम् अनु अयं पुरुषविधाः, त्याची पुरुषाकृती असल्यामुळे हा विज्ञानमय आत्मा पुरुषाच्याच आकाराचा म्हटला जातो. तस्य श्रद्धा एव शिराः, त्या विज्ञानमय आत्म्याचे श्रद्धा हेच शिर आहे. ऋतम म्हणजे सदाचाराचा निश्चय हा उजवी बाजू, सत्यम उत्तराः सत्यभाषण ही डावी बाजू, आणि आत्मा म्हणजेच योगाच्या अनुषंगानं अनुभवाला येणारा चित्त एकाग्र करणारा हा आत्मा, महानावाच्या परमात्मा त्याचे पुच्छ म्हणजे आधार आहे. महत्त्वाचा आधार ह्या पुरुषाच्या अनुषंगानं आहे. ऋतम याच्याही पूर्वी 2-3 वेळेला विचार आपण केलेला आहे. सत्यमचाही विचार केला. ऋतममध्ये गतिमानता आहे. त्याचबरोबर योग्य आचाराचं पालन ज्याला म्हणतात तो भाव त्याच्यामध्ये आहे. आणि एक व्यवस्था ज्याला म्हणतात त्या व्यवस्थेचा विचार ऋतमशी निगडित आहे. जेवढी उत्तम व्यवस्था आम्ही ठेवतो तेवढं त्याचं नियोजनही सुलभ होतं आणि पुढचे निर्णय किंवा निष्कर्षही त्या अनुषंगानं येतात. म्हणून जीवनाला जर एक योग्य आचार पद्धती असेल, ऋतमचा विचार असेल, त्याच्यामध्ये गतिमानता सहजता असेल तर तुमच्या जीवनाला अधिक चांगल्या स्वरूपाचा भाव येतो. म्हणून त्या ऋतमला त्यांनी उजवा भाग म्हटला. जे सत्य मी बाणीनं बोलतो आहे, सत्याचा आधार घेतो आहे, ती आमची डावी बाजू आहे. योग हा शब्द जो इथे आलेला आहे हा चिंतनाच्या अनुषंगानं आला. योगा हा आत्मा, मी जे चिंतन करतो आहे ते माझं मुख्य आहे. शरीराचा मध्यभाग ज्याला म्हणतात तो आहे. आणि महा म्हणजे या दृश्य जगताचा, या विश्वाचा असलेला आधार. कुठलीही गोष्ट आधाराशिवाय येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक ऋचेमध्ये त्यांनी त्या अनुषंगानं आधाराचा उल्लेख केलेला आहे. इथे महत्त्व जे आहे, या विश्वाचा संबंध भाग जो आहे दृश्याच्या अनुषंगानं येणारा, हा त्या सगळ्याचा एक आधार आहे. त्या आधारामध्ये त्यांनी महत्त्वाचा एक शब्द इथे वापरलेला आहे आणि तो म्हणजे तस्य श्रद्धैव शिराः. मस्तक म्हणजे श्रद्धा आहे. ब्रह्मतत्वाला जाणत असताना आम्हाला आमची श्रद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. केवळ मी पुस्तक वाचतो आहे, काहीतरी श्रवण करतो आहे, सत्संगाला जातो आहे म्हणजे ब्रह्मतत्वाचा भाव आला असं नाही. तिथे श्रद्धेचा भाव आहे.
नित्याच्या जीवनामध्ये मी जेवढा माझा व्यवहार श्रद्धेला अनुलक्षून करतो तेवढं मला त्या ठिकाणी एक चांगली अनुभूती येते. मग ब्रह्मतत्वाचा आनंद घेताना तिथेही श्रद्धेचा भाग हा आपल्या समोर अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून जीवनातली श्रद्धा, गीतेनं सुद्धा म्हटलेलं आहे, श्रद्धा मयोयम पुरुषो योय श्रद्धस्य एव सहा. म्हणून किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून श्रद्धा ही महत्त्वाची जीवनामध्ये आहे. म्हणून तिला शिराचा मस्तकाचा भाग हा त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून आमच्यामधली बौद्धिक परिपक्वता, विज्ञानमय कोशाच्या अनुषंगानं असणारा विचार म्हणजे माझा अभ्यास आणि माझे संस्कार, यातून मी या श्रद्धेला, या ऋतमला, या सत्यमला एक आकार देतो. आणि योग शब्द म्हणजे इथे जोडलं जाणं. मी कोणाशी जोडला जातोय? श्रद्धेच्या अनुषंगानं, सत्यमच्या आणि ऋतमच्या अनुषंगानं मी आत्म्याशी जोडला जातो, ब्रह्मतत्वाशी मी जोडला जातोय. आणि जिथे मी ब्रह्मतत्वाशी जोडला जातो तिथे एक प्रकारची एकाग्रता ज्याला म्हणतात ती अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची समग्र इंद्रिय, शरीर, मन आणि बुद्धी पूर्णपणानं जर ध्यानाच्या अभ्यासामध्ये, प्रणवाच्या अभ्यासामध्ये एकाग्र झालेली असतील तर तुम्ही आनंदाच्या अधिक जवळ जाता. ती अनुभूती तुम्हाला त्या अनुषंगानं त्या ठिकाणी येते. म्हणून मनाची एकाग्रता ही सखोल ध्यानाच्या साधनेमध्ये, ध्यानाच्या अभ्यासामध्ये आपल्याला बुद्धीच्या अनुषंगानं सशक्त करत जाते. आणि ती सशक्तता म्हणजेच एक प्रकारानं माझा मी व्यापक करणं आहे. व्यष्टीमधून समष्टीमध्ये जाणं. म्हणून पहिल्यांदा माझा स्थूल देह होता, त्या स्थूलामधून मी मनोमय कोशामध्ये आलो, प्राणमय कोशात आलो, प्राणातून मनोमय कोशामध्ये आलो, मनोमयामधून मी विज्ञानमय कोशामध्ये आलो. म्हणजे मी अधिक सूक्ष्म होत जातो. वस्तू जेवढी सूक्ष्म होते तेवढी ती व्यापक होते, आणि जेवढी ती स्थूल असते तेवढी ती सामान्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी राहते. म्हणून इथे त्या आत्मतत्वाला जाणण्याला अनुलक्षून, त्याच्या निकट जाण्याला अनुलक्षून मी माझ्यामधलं ऋत, माझ्यामधलं सत्य, माझ्यामधली श्रद्धा या सगळ्यांना जोडतो. तो योग आत्म्याच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी साधतो. म्हणून पुढे त्यांनी त्या 5व्या अनुवाकामध्ये म्हटलेलं आहे, सर एक हां ऋतम हे सहज गती मानता. हां, अजून काय तुम्ही 2 अजून गोष्टी बोलता? आचाराचं पालन, शास्त्रप्रणीत आचारांचं पालन, त्यामुळे त्याच्या अनुषंगानं सदाचाराचं पालन येतं आणि व्यवस्था. इथे सत्य स्थिर सांगितलंय आणि ऋत अस्थिर. अस्थिर आहे. बदलणार आहे, क्रियात्मक आहे म्हणजे गतिमान आहे. गतिमान आहे, बनून बदलणारी भूमिका आहे. सत्यममध्ये निश्चयाचा भाग येतो आणि ऋतममध्ये अजून एक पुढला विचार असा येतो की तो आम्ही श्रुती ग्रंथांना समजून घेतो, त्यातल्या सारतत्वाकडे आम्ही जातो. मूळ काय आहे? शेवटी कुठलंही उपनिषद शेवटी आम्हाला कुठे नेत आहे? ब्रह्मतत्वाशी नेत आहे. म्हणून त्या ऋतमला, त्या ब्रह्मतत्वाला मला समजून घेत पुढे जायचं आहे. त्याच्यातून पुढल्या मंत्रात ते म्हणाले, विज्ञानम यज्ञम तनुते कर्माणि तनुतेऽपि च विज्ञानं देवाः सर्वे ब्रह्मज्येष्ठम् उपासते. विज्ञानं ब्रह्म चेद्वेत तस्माच्चैनं प्रमाद्यति. शरीरे पाप्नो हित्वा सर्वान् कामान् समश्नुत इति. विज्ञानं यज्ञं तनुते. ज्ञानामुळे कर्म केली जातात. विज्ञानं कर्माणि अपि तनुते च. त्याच्यामुळे सर्व क्रिया केल्या जातात.
सर्वे देवाः विज्ञानं ब्रह्मं ज्येष्ठम इति उपासते. सगळे देव ज्ञानाचे ते सर्वात श्रेष्ठ असल्याचे समजून उपासना करतात. विज्ञानम ब्रह्म वेद चेत. विज्ञान हे ब्रह्मच आहे असे जर मनुष्यानं जाणले, तस्माद न प्रमाद्यती चेत, आणि त्यानंतर तो त्याच्यापासून च्युत झाला नाही, तर शरीरे पापनुमं हित्वा, शरीरातील सर्व पाप टाकून देऊन सर्वान कामान समुष्णते, आपल्या सर्व कामना तो प्राप्त करून घेतो. कर्म केव्हा आचरली जातात? त्या कर्माचा काहीतरी एक उद्देश किंवा त्याचं ज्ञान असेल तेव्हा. म्हणून विज्ञानम यज्ञम तनुते. कर्मकांडात्मक कर्म अशा रीतीचा जो एक खोल अर्थ आहे, त्या खोल अर्थाच्या अनुषंगानं त्यांनी इथे विज्ञानम यज्ञम तनुते कर्माणी हा भाव दिलेला आहे. केवळ मी नित्याची कर्म करतो एवढा एक मर्यादित भाव इथे नाही. केवळ मी पठण करतो म्हणजे ज्ञान झालं असंही नाही. मी पठण केलेलं, समजून घेतलेलं ज्ञान ज्या वेळेला ॲप्लिकेशनच्या पातळीवरती मी आणतो, तेव्हाच त्या ज्ञानाचं मला खऱ्या अर्थानं महत्त्व लक्षात येतं किंवा त्याची उपयुक्तता माझ्या समोर येते. म्हणून बुद्धीनं केवळ कर्मांचा भाव माझ्या समोर येईल, त्या कर्मांना एक माध्यम ज्याला म्हणावं, एजंट ज्याला म्हणावा, तो विचार बुद्धीच्या अनुषंगानं इथे विज्ञान कोशामध्ये आहे. म्हणून ज्ञानेंद्रिय काय करत आहेत? ज्ञानेंद्रिय मनापर्यंत जातात आणि मग मनाकडून बुद्धीकडे विचार येतो आहे की हे मी करायचं आहे का करायचं नाही, योग्य आहे का अयोग्य आहे. म्हणजे इथे बुद्धी जी आहे ही बुद्धी विवेकाचा आधार घेते आणि आम्हाला निर्णय देते की हे करा. बायवे आहे ना मना. बायवे म्हणजे मनाकडनं बुद्धी माहिती जाते. हो. माहितीचं अनालिसिस बुद्धीकडनं पुन्हा बुद्धी त्याला प्रवृत्त करते करते. की कर्म करण्यासाठी किंवा whatever प्रवृत्त करते. हे बाय वे होतं. पण त्याच वेळेला ते जे मन आहे ते मन इंद्रियांना प्रवृत्त करतं. म्हणून मनातून बुद्धीकडे, बुद्धीकडून इंद्रियांच्याकडे इंद्रिय कार्यरत होतात. इथे त्यांनी विज्ञानं देवाः सर्वे. इथे देव म्हणजेच एक प्रकारानं आपली असलेली 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हा भाव त्यांचा इथे आहे. देव याचा अर्थ आम्ही जे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे देवता मानतो तो देव शब्द इथे नाही. ऋषींना आमच्या विज्ञानमय कोशामधून पुढे जायचं आहे. आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी सुद्धा देवता आहेत, आमच्या बोटांच्या ठिकाणी देवता आहेत. आम्ही त्या अनुषंगानं त्या देवतांचा त्या कर्मामध्ये विचार करतो. म्हणून माझी पंचज्ञानेंद्रिय आणि मन जे आहे तिकडे प्रकाशित करणारी जी पंचमहाभूतं आहेत आणि चेतना देणारा जो भाव आहे तो विज्ञानं देवाः सर्वे याच्याशी निगडीत होतो. आणि म्हणून इथे बुद्धीचा विकास आहे. त्या बुद्धीच्या विकासालाच अनुलक्षून त्यांनी यज्ञम तनुते असं म्हटलेलं आहे. यज्ञ ह्याचा अर्थ काय? ज्याच्यापासून मला ज्ञान मिळतं आहे त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून यज्ञाची एक व्याख्या संस्कृतमध्ये किंवा आपल्या वेदांच्या अभ्यासामध्ये येते ती ज्ञानम ददाती याः यज्ञः. यज्ञ आम्हाला ज्ञान देतो, तो आम्हाला काहीतरी उपासनाच्या अनुषंगानं देतो. म्हणून ज्याच्यापासून ज्ञान मिळतं, ज्याच्या निमित्तानं माझी उपासना घडते त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि त्या यज्ञाला अनुलक्षून विज्ञानम कोशाचा विचार या ठिकाणी आला. म्हणून विज्ञानमय कोशामध्ये ज्ञानाचा संग्रह ज्याला म्हणता येईल, ज्ञानाचा समजून घेणारा भाव जो आहे तो त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून कर्माच्या द्वारा, अभ्यासाच्या द्वारा
समजून घेण्याच्या द्वारा मी त्या विज्ञानाच्या आधारानं ब्रह्मतत्वाला जाणतो आहे. म्हणून ब्रह्मज्येष्ठम उपासते. सर्वात श्रेष्ठ असलेल्या ब्रह्माची आम्ही उपासना करतो. म्हणून ब्रह्मकर्म समारभे असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. आम्ही जे जे कर्म करतो ते कर्म एक प्रकारानं ब्रह्मकर्माशी ब्रह्मतत्वाशी निगडीत झालेला आहे. आणि अशा त्या ब्रह्माच्या चिंतनामध्ये तस्मात् चैनम प्रमाद्यती. जर मी त्याच्या अनुषंगानं प्रमाद केला, त्याच्याकडे जर मी दुर्लक्ष केलं किंवा त्याचा विचार मी प्रामाणिकपणानं केला नाही, तर मला एक प्रकारानं च्युत झालेला भाग ज्याला म्हणता येईल त्याच्यापासून मी मागे आलो, म्हणजे मी माझंच नुकसान करून घेतल्यासारखं होईल. म्हणून मी विज्ञानमय कोशाच्या अनुषंगानं ब्रह्मतत्वाला जाणावं, त्याला समजून घ्यावं आणि ते समजून घेतल्यानंतर जी माझी उपासना घडते, जे माझं चिंतन घडतं, ते मला सर्वान कामान समश्नुते. माझ्यातली पाप निघून जातात. शरीरे पापमनो हित्वा. आम्ही ब्रह्मतत्वासाठीच ज्या वेळेला स्वतःला केंद्रीभूत करतो तेव्हा आपोआप आमचं वर्तन जे आहे, बाह्य आचार धर्म जो आहे, हा सात्विकतेशी निगडीत होतो. जोपर्यंत माझ्या कर्मामध्ये सात्विकता येत नाही, आचार विचार उच्चाराच्या अनुषंगानं मी सात्विकतेशी निगडीत राहत नाही, तोपर्यंत ब्रह्म खऱ्या अर्थानं मला अनुभवता येणार नाही. म्हणून कर्म माझं ज्या वेळेला सात्विक होतं त्याच वेळेला पापाचाही भाग कमी होत जातो. आणि तो भाग कमी झाल्या कारणानं आपोआप त्या ठिकाणी निर्मन अवस्था ज्याला म्हणतात, शुद्ध चित्ताची अवस्था ज्याला म्हणतात, ही त्या ठिकाणी येते. म्हणून तुकारामांचेही शब्द आहे, भाव धरील तया तारील पाषाण. मुळात दगड पाण्यामध्ये बुडणारा आहे, पण भावानं जर मी त्या दगडाला आधार समजलेलो असेल तर तो दगडसुद्धा आम्हाला तारून नेतो. हा आमच्यामधल्या भावाचा, श्रद्धेचा भाव त्या ठिकाणी येतो. म्हणून ज्या ईश्वरी इच्छेनं कामनांचा उपभोग आम्ही घेतो, तिथे ब्रह्माच्या तत्वाला जाणत असताना खरं म्हटलं तर आमच्या कामना मग राहतच नाहीत. निष्काम भावना ज्याला म्हणतात, त्या निष्काम भावनेवरती, कर्मावरती आम्ही येतो. परंतु जरी काही कामना शिल्लक असतील तरीसुद्धा त्या कामना तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता, अशा रीतीचा भाव तिथे आहे. देणारा तूच आहेस, त्यामुळे तू जे दिलं त्याच्यामध्येच मी आनंदी आहे. मला नव्यानं कामना निर्माण करायचं कारण नाही. हा एक भाव ब्रह्मतत्वाच्या जवळ जात असताना आमच्यामध्ये तयार होतो. म्हणून संतांच्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेला बघतो, महानुभावांच्या जीवनाकडे आपण बघतो, व्यावहारिक अंगानं त्यांच्या गरजा खूप कमी असतात आणि तरीही ते अत्यंत आनंदामध्ये, प्रसन्नतेमध्ये आम्हाला अनुभवाला येतात किंवा आम्हाला ते त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून वस्तूवरती ज्या वेळेला माझी श्रद्धा बसते, एखाद्या व्यक्तीच्या, देवतेच्या अनुषंगानं माझी श्रद्धा बसते, त्याच वेळेला माझी वृत्ती ही त्या आनंदाशी निगडीत होते आणि मग जे मला प्राप्त आहे त्याच्या कामनांचा भाग हा आपोआप हळूहळू कमी होत जातो. जे आवश्यक आहे तेच मी बघत राहतो आणि त्याच्यामधूनच आनंदाचा विचार पुढे येतो. विज्ञानमय कोश आहे, तोही दोन प्रकारचा आहे. म्हणजे लोअर इंटेलेक्ट किंवा आपण ज्ञान म्हणतो, हो, जे व्यावहारिक ज्ञानाशी निगडीत, व्यावहारिक ज्ञानाशी निगडीत. आणि दुसरं आहे ते आध्यात्मिक, आत्मज्ञानाच्या अनुषंगानं जाणार. म्हणून पुढे त्यांनी दुसऱ्या मंत्रामध्ये 5व्या अनुवाकातल्या आनंदाकडे ते आता वळलेले आहेत. तस्यैष एव शारीर आत्मा याहा पूर्वस्य तस्माद्वा
एतस्मात् विज्ञानमयात् अन्योन्तर आत्मा आनन्दमयः तेनैष पूर्णः सवा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधताम् अन्वयं पुरुषविधाः तस्य प्रियमेव शिरः मोदो दक्षिणः पक्षः प्रमोद उत्तरः पक्षः आनंद आत्मा ब्रह्मपुच्छं प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति. याहा पूर्वस्य जो पूर्वीचा होता म्हणजेच विज्ञानमय कोशाच्या अनुषंगानं आम्ही जो विचार करतो आहोत तस्य एषः एव शारीर आत्मा हाच शरीरधारी आत्मा होय. तस्माद् वै एतस्मात् विज्ञानमयात् अन्यः अंतरात्मा आनंदमयः त्या विज्ञानमयाहून तो आनंदमय आत्मा आतील वेगळा होय. इथे तुमचा मुद्दा आला. विज्ञानमय कोशामधले 2 भाग की आमच्या अंतरातला जो आत्मा आहे अंतरंगामधली आनंदाची अनुभूती आहे हा वेगळा आहे. तेन एषः पूर्णः त्यानं आनंदमयानं हा विज्ञानमय कोश खऱ्या अर्थानं पूर्ण झालेला आहे. सहा वयेव पुरुषविदः आम्ही तोच पुरुषाच्या आकाराचा आहे. तस्य पुरुषविधताम अनु अयम पुरुषविदः त्याच्या पुरुषाकाराप्रमाणे हाही पुरुष आकाराचाच असतो. आता तो जर पुरुष आकाराचाच आहे तर तस्य प्रियम एव शिरः आनंद हे त्याचं शिर आहे. मोदाः दक्षिण पक्षः मोद ही दक्षिण बाजू आहे आणि प्रमोदाः उत्तराः पक्षः प्रमोद ही उत्तर बाजू. आनंदाः आत्मा आणि आनंद हाच त्याचा आत्मा आहे. ब्रह्मपृच्छं प्रतिष्ठा ब्रह्म हे आधारभूत असं त्याच्या ठिकाणी आहे. वारंवार इथे त्यांनी ब्रह्मानंदवल्लीमध्ये विचार करत असताना पुरुषः हा शब्द वापरलेला आहे. मला एक सांगायचं आता पुरुषाकार आत्मा वगैरे तर पुरुष आकार म्हणजे कुठला आकार घ्यायचा किंवा पूर्ण आपल्या शरीराचा राहिलेला आहे एक भाग शरीराचा की जे शरीर मी धारण केलेलं आहे आणि ज्या देहाच्या अनुषंगानं मी आनंद अनुभवणार आहे किंवा आत्म्याची अनुभूती घेणार आहे ते हे जे माझं शरीर तो पुरुष ही भूमिका त्यांच्यामध्ये आहे. आणि दुसरा विचार त्यातला एक आहे की जो कठोपनिषदामध्ये येतो. शेवटी यमधर्मानी नचिकेताला आत्म्याचं स्वरूप सांगत असताना अंगुष्ठ मात्र पुरुषः असा शब्द वापरला. ते अंगुष्ठ मात्र काय ते पण समजवा म्हणजे ते नाही समजलंय मला कधी. ब्रह्मतत्वाचा जो भाग आहे आमच्या अंतरंगामधला तो फक्त अंगुष्ठ मात्र एवढाच आहे. म्हणजे कुठं कसा म्हणजे त्यांनी तो शोधला कसा म्हणजे अंगुष्ठ मात्र याचा पुढे अनालिसिस काय मला ती जी ज्योत आहे आत्म्याची जी प्रकाश ज्योत आहे ती तुम्हाला फक्त एवढीच अनुभवाला येते. ध्यानामध्ये सुद्धा आम्हाला जो प्रकाश दिसतो आहे तो खरा आत्मतत्वाचा प्रकाश हा अंगुष्ठ मात्राच्याच अनुषंगानं येतो. आणि अंगुष्ठ मात्राचा दुसरा एक भाव असा आहे की ह्या सगळ्या देवतांचा विचार करत असताना त्यांनी अंगठ्यामध्ये ब्रह्मतत्व विचारात घेतलेला आहे. म्हणून ते आत्म्याचा किंवा ब्रह्माचा विचार करत असताना नेहमी अंगठ्याचा उल्लेख करतात. मुद्रेमध्ये तुमची ही अशी जी मुद्रा आहे ते म्हणजे माझं हा मुद्रेमध्ये सुद्धा आमची ही जी मुद्रा येते इथे हा जीव भाव आहे आणि हा ब्रह्मतत्व आहे. या दोघांचं मला मिलन साधायचं आहे माझ्या साधनेमध्ये म्हणून आम्ही ही मुद्रा घेतो आहोत. आणि म्हणून हे जे बोट आहे हे बोट तुमचं देवकार्यात वापरलं जात नाही. इथे जीवभाव समजलेला आहे. जीव आणि परमात्म्याचं मिलन. आणि जेव्हा अंगुष्ठ मात्र ज्योत म्हणतात तो अनुभव आहे. आत्म्याचा स्वभाव अनुभव नाही. ह्याच्या पलीकडे काय नाहीये त्यामुळे त्याच्या पलीकडचं डिस्क्रिप्शन येऊच शकत नाही.
सो अंगुष्ठ मात्र आत्मा म्हणजे तेवढाच अनुभव होणार तोच अनुभव आहे. आफ्टर दॅट यू आर लॉस्ट. हो. देर इज शून्य, देर इज सायलन्स. सो नथिंग हॅपन्स आफ्टर दॅट. म्हणून तेवढ्या पुरता तुमचा अनुभव तिकडे संपतो किंवा अनुभूती आत्म्याची अनुभूतीच्या पलीकडे, अनुभूतीच्या पलीकडे. सर इथे मोद म्हणजे पण आनंद मोद, प्रमोद आणि आनंद तीन शब्द होते. पुढचा मोद म्हणजे पण आनंद. अच्छा. मोद म्हणजे उजवा भाग. शरीर आणि शरीराच्या अनुषंगानं येणाऱ्या ज्या आपल्या अवस्था आहेत त्या व्यक्तिमत्वाशी मर्यादित आहेत, त्या व्यक्ती केंद्रित आहेत. मन आणि बुद्धीचा विचार ज्या वेळेला आम्ही करतो तिथे आम्ही अहंकेंद्रित होतो. मी ह्या शब्दाशी ज्या वेळेला मी येतो आहे, आमचं म्हणतो आहे, आम्ही म्हणतो आहे, तिथे मन आणि बुद्धीचा भाग येतो आहे. आणि आनंद जो शब्द त्यांनी इथे आणला आणि इथून पुढे त्यांनी आनंदाचं वर्गीकरण केलेलं आहे, तो जो आनंद आहे हा आमच्या जीवनामधल्या परमोच्च अवस्थेचा, खऱ्या आनंदाच्या अनुभूतीचा असलेला भाव आहे. म्हणून हा आनंद जो आहे हा आनंद 3 पातळीवरचा आहे. त्यातली पहिली पातळी जी आहे ती प्रिय ह्या शब्दाशी निगडीत होते. सुख देणाऱ्या वस्तूचं ज्या वेळेला मी मनानं चिंतन करतो आहे त्यावेळेला तिथे प्रिय किंवा त्याचा इंग्रजीनं लावलेला शब्द म्हणजे जॉय. जॉय. प्लेजर. जवळ कोणी नाही पण तरीही त्या आनंदाचा विचार मी करतो आहे. ही भूमिका प्रियत्वाच्या अनुषंगाने आहे. आता ज्याचं प्रियत्व माझ्या समोर आहे आणि आत्तापर्यंत मी ते चिंतन करत होतो, ती वस्तू ज्या वेळेला माझ्या जवळ येते त्यावेळेला तिथे मोद आहे. मोदाचा विचार वस्तू जवळ आहे. आत्तापर्यंत पाणी नव्हतं, मी त्या पाण्याचा विचार करत होतो. आत्ता पाणी माझ्या समोर आलं, ही मोदाची अवस्था आली. त्याला रिजॉईसिंग असं इंग्रजीनं म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला मी प्रिय वस्तूचा उपभोग घेतो आहे तेव्हा प्रमोद आहे. त्याला तुम्ही मगाशी म्हणालात तो ब्लिस. सो प्रिय हे थॉट लेवलला किंवा मनामध्ये, मनाच्या थॉट. आणि मोद म्हणजे उपलब्ध वस्तू. वस्तू उपलब्ध आहे पण मी तिचा उपभोग घेतलेला नाही. नियर. आणि प्रमोद म्हणजे उपभोग. एक्सपिरियन्स. इथे जॉय, रिजॉईसिंग आणि ब्लिस. आणि ब्लिस. परम आनंद. रिजॉयस का रिजॉयसिंग? रिजॉयस. जॉयस. REJOICE. तर तिसरं झालं प्रमोद. आणि म्हणून मोद, प्रमोद आणि प्रिय. आनंद. आनंदाचे 3 आहे. प्रिय, मोद, आनंद. आता इथे आनंदाचा जो अनुभव मला घ्यायचा आहे, अन्योंतर आत्मा आनंदमया, हा आत्मा मुळामध्येच आनंदमय स्वरूप आहे. म्हणून त्या मूळ आनंदाशी मी निगडीत. त्या आनंदामधून हे प्रिय आलं, त्याच आनंदामधून मोदाचा भाव आला, त्याच आनंदामधून प्रमोदाचा भाव आलेला आहे. म्हणून आनंद जो आहे हा आनंद मुख्य भागाच्या अनुषंगानं, समग्र शरीर माझं आनंदमय आहे. सगळ्या शरीरालाच आनंदाची एक प्रकारची अनुभूती आहे. डोळ्याने दृश्य दिसलं म्हणजे डोळे आनंदित होतात असं नाही. डोळ्यांनी बघितलेल्या वस्तूतून निर्माण झालेला आनंद हा आपण पूर्णपणानं अनुभवतो मनाच्या द्वारा. म्हणजे तिथे तुमची बॉडी पण इन्क्लूड झालेली आहे. म्हणून त्यांनी त्या आनंदाला अनुसरून या ठिकाणी पुरुषाचा भाग, मुख्य भाग, आत्मा हा आमचा मुख्य भाग आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
आणि विज्ञानाच्याही दृष्टीनं आनंद हा आमचा शेवटचा कोश येतो. विज्ञानमय कोशामधून विकसित होत मी आनंदा कोशापर्यंत येतो आहे आणि तिथे आनंदाची अनुभूती मी घेतो आहे. त्या आनंदालाच अनुलक्षून तो आनंद कोणाशी निगडित आहे? ब्रह्माशी निगडित. म्हणून ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. ब्रह्मामधूनच आनंदाची निर्मिती होते, कारण ब्रह्म मुळातच आनंदाशी निगडित झालेला आहे. हा भाव या मंत्रानं इथे बेटर आय थिंक हे बेटर एक्सप्लेनेशन आहे की जॉय हे त्याचं डोकं आहे. दुसरा शब्द त्याने डिलाइट दिलाय, की तिची उजवी बाजू. ग्रेट डिलाइट डावी बाजू. ब्लिस जे आहे हे धड आहे आणि ब्रह्म हे त्याचं उच्च आहे, तो आधार आहे. कारण ब्लिस हा शब्द नेहमी ब्रह्माचं जे ब्रह्मानंद जे ब्रह्मानंदाला त्याच्यासाठी वापरतात. यांनी प्रमोदला काय दिले? ब्लिस. यांनी जॉय दिलं, मग डिलाइट दिलं, डिलाइट आणि ग्रेट डिलाइट असं दिलं. सो जॉय, रिजॉइस, डिलाइट आणि ब्लिस असं आपण लिहिलं तरी चालेल. म्हणून आता ते आनंदमय कोशाकडे येतात पुढच्या अनुवाकामध्ये. असन्नेव स भवति असद ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेद्वेद संतमेनं ततो विदुरिति तस्सैष एव शारीर आत्मा याः पूर्वस्य. चेत ब्रह्म असत इति वेद. एखादा जर ब्रह्म नाही असं समजत असेल तर सहा असत एव भवती, तो असतच होतो. चेत ब्रह्म अस्ति इति वेद. जर कोणी ब्रह्म आहे असं समजत असेल ततः एनं संतं विदुः, त्याला अस्तित्वात आहे असं समजलं जाईल. तस्य पूर्वस्य एषः एव हि शरीर आत्मा. आनंदमय कोश हा आत्मा आहे. आता दोनही भाव इथे येतात. काही जण म्हणतात की आम्हाला हे मान्य नाही, काही म्हणतात आम्हाला याचा मान्यतेचा भाव आहे. म्हणून ब्रह्म मानणं आणि ब्रह्म मानणं न मानणं या दोनही मतांचा विचार त्यांनी इथे समोर घेतलेला. जर मी ब्रह्म नाही असं समजणार असेल तर मी असत तत्वाचा किंवा नास्तिक वृत्तीचा भावाचा मी होतो. खरं म्हटलं तर परमात्म तत्व ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ब्रह्मानंद हा अनुभवण्याचा भाग आहे. आणि हा केव्हा अनुभवाला येतो? जेव्हा शरीराचं तादात्म्य मी दूर करतो तेव्हा ते येतं. जोपर्यंत शरीराचं तादात्म्य हे बाह्य वस्तूंच्या अनुषंगानं येतं त्यावेळेला मी खऱ्या आनंदाचा भाव अनुभवू शकत नाही. तुम्हाला झोप लागलेली नाही तोपर्यंत तुम्ही अस्वस्थ असता, पण जर गाढ झोप लागली तर तुम्ही एका प्रसन्नतेचा अनुभव घेता. याचाच अर्थ त्या झोपेच्या कालावधीमध्ये तुमचं शरीर, मन आणि बुद्धी ह्या बाह्य विषयांपासून, या दृश्यापासून पूर्णपणानं अलग झाले. ते अलग झाल्या कारणानं तुम्ही एक प्रकारानं ब्रह्मतत्वाच्या आनंदाच्या काहीशे समीप जाता. म्हणून तुम्हाला त्या गाढ झोपेचा आनंद अनुभवता येतो किंवा त्या झोपेनंतर तुम्हाला एक प्रकारची प्रसन्नता लाभते, ती अनुभवाला येते. म्हणून ब्रह्मतत्वाचा भाग जो आहे हा ब्रह्मतत्वाच्या आनंदाचा भाव हा एक प्रकारानं मनबुद्धीच्या अतीत गेल्यानंतरच तुम्हाला येतो. म्हणून सुरुवातीला आपण यतो वाचो निवर्तन्ते बघितलं. म्हणून आस्तिक पुरुष जो आहे, आस्तिक विचारधारेचा जो आहे तो परब्रह्माला जाणतो आहे आणि जो नास्तिक आहे तो न जाणणारा आहे. परंतु जाणणं आणि न जाणणं याच्याही पेक्षा
कर्तेपणाचा भाव देणारा जो विचार आहे तो त्यांनी पुढे घेतला. संतमेनम ततो विदुरिती. संत परमात्मा तत्वाला जाणत नाहीत तर त्याच्याकडे ते कर्तेपण देतात. तो करतो आहे म्हणून मी हे करतोय, त्याच्यामुळे मला आत्ताला अन्न मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मी विश्रांती घेतो आहे. किंवा जे जे कार्य आपण मोठ्या माणसांचं बघतो तिथे कृतज्ञतेचा जो भाव त्यांचा येतो त्यावेळेला ती जी कृतज्ञता त्यांची आहे ती परमात्मा तत्वाला अनुलक्षून त्या ठिकाणी येते. म्हणून परमात्मा करता आहे ही भावना संतांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी येते. म्हणून केवळ ब्रह्म जाणलं की मला समजलं किंवा मी जाणतो किंवा जाणत नाही आहे किंवा नाही याच्याही पेक्षा त्या ब्रह्मतत्वाच्याच सत्तेचा विचार हा माझ्यासमोर सतत असायला हवा. आणि म्हणून आनंद कोशामध्ये मला जी अनुभूती येते मी त्याच्याशी समर्पित होतो, शरणागत होतो, म्हणून मला ती अनुभूती येते आणि त्याच्यामधून आनंदाचा भाव हा त्या ठिकाणी येतो. आणि आनंद केव्हा आहे? जेव्हा माझ्यातल्या सगळ्या कल्पनांचा निराश होतो, माझ्यातल्या भ्रमांचा भाग निघून जातो, तेव्हा येणारा जो आनंद आहे हा एक निखळ सत्वशुद्ध आनंद ज्याला म्हणता येईल तो भाव त्या ठिकाणी आहे. संकल्प विकल्प सगळे संपलेले आहेत, सगळे गेलेले आहेत. कारण विरहित आनंद. हा किंवा उपाधिरहित. उपनिषदांनी उपाधिरहित आनंद आणि उपाधियुक्त आनंद असा त्यांनी शब्द वापरलेला. म्हणून आनंदमय कोशाचं ज्ञान करून घेणं किंवा आनंदाची ब्रह्माची अनुभूती करणं आणि त्या ज्ञानानंतर त्याच्या अनुभूतीचाही भाव मला आत्मसात करता आला पाहिजे. केवळ ज्ञान होऊन चालणार नाही, ज्ञानाची अनुभूती हवी. तेव्हाच आत्म्याचा खरा शोध किंवा आत्म्याच्या जवळ जाणं ज्याला म्हणतात ती भूमिका आमच्यामध्ये येते आणि तिथेच आत्मविकसन ज्याला म्हणतात तो भाव आमच्या समोर येतो. म्हणून पुढल्या मंत्रात त्यांनी म्हटलं अथातोनु प्रश्नाः उता विद्वानम लोकम प्रेत्य कश्चन गच्छति आहो विद्वानम लोकम प्रेत्य कश्चित समश्नुता. यानंतर आता हा अनुप्रश्न. मग उपप्रश्न निर्माण होतो की उत कश्चन अविद्वान प्रेत्यम लोकम लोकम गच्छति. एखादा ब्रह्म न जाणारा अविद्वान पुरुष मृत्यूनंतर तिथे परलोकात जातो. आहो किंवा कश्चित विद्वान प्रेत्य अमुम लोकम समश्नुते. एखादा विद्वान मेल्यावर तो लोक प्राप्त करू शकतो काय? जर मी ब्रह्म जाणलं नाही तर मी त्या लोकाला जाईन का? हा एक भाग आहे. आणि दुसरं जे जाणतात ते त्या लोकाला प्राप्त करतात का? दोनही प्रश्न ऋषींनी इथे उपस्थित केलेला. सोन्याचा अलंकार वितळला तरीही सोनं आहे आणि अलंकाराचा भाग असला तरीही सोनच आहे. तसं जीव जो जन्माला येतो आहे तो त्या परमात्म तत्वामधूनच जर येत असेल तर शेवटी तो त्या परमात्म तत्वामध्येच जाणार आहे. तो अन्यत्र कुठेही जाऊ शकत नाही. मग असं जर असेल तर मग ह्या उपनिषद चिंतनाची किंवा अध्यात्म चिंतनाची आम्हाला का गरज आहे किंवा आम्ही हे कशासाठीच वारंवार समजून घ्यायचं? आत्म्याला समजून घ्या किंवा तुमच्यातल्या मीला बघा हे वारंवार आमच्या समोर का येतं? म्हणजे इथे एक प्रकारानं ब्रह्मानुभवासाठी मी विद्वानच असलं पाहिजे असं नाही. जे शेवटी तिथं श्रद्धा किंवा भाव हेच महत्वाचं आहे.
गोपी कुळनी कुठलंही उपनिषद वाचलेलं नव्हतं. कोणी? गोपींनी. अच्छा. हां. किंवा कुठलाही वेदांत त्यांनी समजून घेतलेला नव्हता. एकच कृष्ण माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तोच माझा जीवनाचा समग्र भाग आहे, ही भावना त्यांची होती. शबरीनं रामाला बघितलेलं नव्हतं, पण मातंग ऋषींनी सांगितलं की हो, इथे राम येईल आणि तुझी सेवा घेईल. तो राम आज येणार आहे असं ती रोज सकाळी म्हणत राहिली, दिवसभर त्याची वाट पाहत राहिली, आणि तरीसुद्धा निराश न होताना तिनं पुन्हा दुसऱ्या दिवशी रामाच्या दर्शनाची अपेक्षा ठेवली. हा जो भाव आहे, हा भाव तुम्ही शास्त्राच्या अनुषंगानं विद्वान आहात, ते शास्त्र पठण केलेलं आहे का, याच्याशी भाव नाही. म्हणून विद्वान अविद्वान हे शब्द आम्ही जे वापरतो, ज्ञानी आणि अज्ञानी आम्ही शब्द वापरतो, हे भौतिक ज्ञानाला अनुलक्षून आहेत. दृश्यामधल्या ज्ञानाशी ते निगडीत आहेत. एकदा माझ्या इंद्रियांच्या अनुषंगानं एक प्रकारचा संयमितपणा आला आणि तपाचरण आलं की आपोआप त्याच्यामधून मी ब्रह्मतत्वापर्यंत जाण्याचा निश्चित एक प्रयत्न होतो आणि ते ब्रह्मतत्व मला जाणता येतं. म्हणून ब्रह्मलोक यांचे इथे 2 मुद्दे ऋषींचे आहे. ब्रह्मलोकापर्यंत पोचणं हा एक टप्पा आहे आणि ब्रह्मलोकाचा अनुभव घेणं हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. ब्रह्मलोक पहिले काय? ब्रह्मलोकापर्यंत पोचणं. मी राष्ट्रपती भवनापर्यंत पोचलेलो आहे, पण मी राष्ट्रपती भवन बघितलेलं नाही. आतमध्ये काय कशा पद्धतीचं नियोजन आहे, काय काय चांगलं आहे, मी बघितलेलं नाही. पण मी काय म्हणतो, मी राष्ट्रपती भवनापर्यंत गेलो. हे गेलो बरोबर आहे. आणि काय बघितलं असं म्हटल्यानंतर मी जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत मी अनुभव घेत नाही. ब्रह्मतत्व मला सत्संगामधून समजेल, ग्रंथांच्या चिंतनामधून, अभ्यासामधून समजेल. त्याची अनुभूती ज्याला म्हणतात, ती अनुभूती तेवढीच महत्त्वाची आहे. आणि त्या अनुभूतीसाठी आपल्यामध्ये तळमळ असायला हवी. ज्याला मुमुक्षुता हा शब्द उपनिषदांनी वापरलेला आहे. आणि म्हणून परमहंस योगानंदांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की आम्हाला हे ब्रह्मतत्व जाणण्याच्या अनुषंगानं एखादा अंगठे बहादर जरी असला तरीसुद्धा तो त्या वैश्वात्मक चैतन्याला जाणू शकतो, त्याचं ज्ञान तो प्राप्त करू शकतो. आता इथं सर मला असं विचारायचं की पूर्वकर्म जी आहे ती चांगली असेल तरच हे पण घडून येईल ना. हो, त्याच्यातूनच तो तयार होतो. आता जरी तो शिकलेला नाही, हो, तर जसं गुलाबराव महाराजांचं म्हटलं जातं ना की ते अंध पण होते आणि गरीब पण होते. हो, म्हणजे हे ज्ञान घेण्यासाठी कुठं जाणंही त्यांना शक्य नव्हतं, तरी पण त्यांनी ते एवढं ज्ञान मिळवलं. ते पूर्व परंपरेतून आले, पूर्वजन्मामधनं ते आले. भाग आहे, पूर्वकर्माचाही भाग आहे, पूर्वजन्मीच्या कर्माचा. म्हणजे असं इथं म्हणता येईल का आता विद्वानाच्या बाबतीत? हो हो, त्याच्या पूर्वसंस्कारातूनच तो तयार येतो. म्हणून त्यांनी म्हटलं की लौकिक ज्ञानाच्या अनुषंगानं तुम्ही तो विद्वान आणि अविद्वान हा भाग तुमच्या लौकिकामध्ये आहे. आत्मज्ञानामध्ये हा विचार येतच नाही. आत्मज्ञानामध्ये फक्त तुमचं साधना आणि तुमचं तपाचरण, त्याच्यातून होणारी जी चित्तशुद्धी आहे तीच तुम्हाला ब्रह्मतत्वाकडे नेते. शबरीचा पूर्वचरित्र काय आहे? शबरी एक राजकन्या आहे आणि तिच्या लग्नाचा ज्या वेळेला विषय निघतो आणि ती लग्नाची सगळी तयारी ती बघते, त्यावेळेला तिच्या असं लक्षामध्ये येतं की माझ्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पशुहत्या होते आहे. ते सगळे पशु गोळा केलेले आहेत का तर जेवणासाठी. तिला ते सहन होत नाही आणि म्हणून ती अंधाराचा फायदा घेत तिथून बाहेर पडते आणि मातंग ऋषींच्या आश्रमापर्यंत येते. मला हे नको आहे, मला हे जीवनच नको आहे.
अशा रीतीनं पशूंना मारावं आणि मी माझं वैवाहिक जीवन सुरू करावं हेच मला मान्य नाही. हा जो तिच्यामधला विचारांचा टर्निंग पॉईंट आहे तो तिला मातंग ऋषींपर्यंत आणतो आणि ती तिथे राहते. सुरुवातीला ती घाबरून राहिलेली आहे, लपून राहिलेली आहे की ऋषींच्या दृष्टीने आपण सामान्य जातीतले आहोत, निकृष्ट जातीतले आहोत, परंतु मला इथेच आता राहायचं आहे असं म्हणत ती त्या ठिकाणी सगळी आश्रमाची स्वच्छता करते. एक दिवस ऋषी लांबून बघतात की कोणीतरी पहाटेला उठून ही सगळी स्वच्छता करते आणि मग ते तिच्याशी परिचय करून तिला म्हणतात तू इथे राहा. म्हणून अंगठे बहादर सुद्धा ह्या ब्रह्मतत्वाचा विचार करू शकतो. त्याला काही कुठलं वेदांत शिकलाच पाहिजे असं नाही. तुमच्यातली तळमळ आणि तुमच्यामधली तपाची धारणा, म्हणून पुढल्या मंत्रात ते तपावरती आलेले आहेत. पुढल्या ह्याच्यामध्ये त्यांनी 3-4 विद्यानंदांनी 3-4 टप्पे केलेले आहेत त्या मंत्रांचे. सो कामयत बहुस्याम प्रजायेति स तपोतप्यत स तपस्तप्त्वा इदं सर्वं सृजत यदिदं किंच तत्सृष्ट्वा प्रविशत तदनुप्रविश्य सच्च तच्चाभावत निरुक्तं चा निरुक्तंच निलयं चा निलयंच विज्ञानं चा विज्ञानंच सत्यं चानृतंच सत्यं भवत यदिदं किंच तत्सत्यं मिथ्याचक्षते तदप्येष श्लोकः भवति. सो कामयन, त्याने म्हणजे परमेश्वरानं इच्छा केली, बहुस्याम एकोहम बहुस्याम, मला व्यापक व्हायचं आहे. हा विचार परमात्म तत्वामध्ये आला आणि त्यानं अनेक होण्याच्या दृष्टीनं 6 तपः अतप्यत, त्यानं तप केलं, संकल्प केला. 6 तपः तप्त्वा, त्याने त्या संकल्पाचा विस्तार करून यत्किंच इदम असृजत, जे जे म्हणून इथे आहे त्या समस्त जगाचं त्यानं सृजन केलं. तत्सृष्ट्वा तत एव अनुप्राविशत, ती विश्वनिर्मिती करून त्याने त्यामध्ये प्रवेश केला. सच्च तत् च अभवत, तो व्यक्तही आहे आणि अव्यक्तही आहे. निरुक्तम च अनिरुक्तम, तो व्याख्या आणि अव्याख्या आहे. निलयनम अनिलयनम, तो आश्रित आणि अनाश्रित आहे. सत्यांच अनृतम अभवत, सत्य तसंच असत्य स्वरूपात तो आहे. यत किंच इदम तत् सत्यम, हे जे जे आहे ते सगळं खरं आहे. इति आचक्षते, असे ज्ञानी म्हणतात. विश्वाच्या उत्पत्तीचा समग्र विचार हा या मंत्रामध्ये आलेला आहे. हा आपण उद्याला घ्यायचा का? कारण 8:30 झालेत, म्हणजे मग पूर्ण होईल, उगा अर्धवट राहण्यापेक्षा. त्यांनी सगळं जे घडलं त्याच्यामध्ये पण तो आहेच, तो आहेच. ते स्वतःचं अस्तित्व त्यांनी त्याच्यात ठेवलंय, एक्झिस्टन्स.